नमस्कार, भक्तीच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर इतक्या दिवस तुम्ही माझी सीरीज बघितली की मी गावाला आले, कशासाठी आले हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्लॉग्समध्ये सांगितलं आहे. नसेल बघितलं जाऊन बघा. तर आजचा व्लॉग काहीतरी वेगळा होणार आहे, कारण मी आज एका ठिकाणी चालली आहे. मला भरपूर दिवस झालं तिथे जायचं होतं. ते म्हणजे मांढर देवीची आई काळूबाईच्या मंदिरासाठी चालले मी पाया पडायला, आणि खूप भारी वाटते चालले तर. आणि गर्दी तर भरपूर होती, कारण यात्रा चालू आहे. गर्दी बघूनच माझं अर्धं डोकं हे झालं. पण जाताना हे छोटंसं तुफान दिसलं. मी सुद्धा पहिल्यांदा पाहिलेलं. तुम्ही कधी पाहिलंय का? आणि त्यानंतर तिथे गेलो तर गर्दी एवढी की चालायला सुद्धा जागा नव्हती. मग डायरेक्ट पायथ्यालाच पोचलो, आणि तिकडे असा काहीतरी व्ह्यू होता. हे स्टार्टिंग पॉईंट आहे. मग पायऱ्या चढून आम्ही वर गेलो तर वरती सुद्धा गर्दी होती. तर ही आहे काळूबाई देवी. तुम्ही सुद्धा पाया पडून घ्या. आणि मग हे असं काहीतरी मंदिर सजवलेलं खूप भारी वाटत होतं, आणि त्यात ते नाव वगैरे लिहिलेलं. तुम्ही कधी आलाय का मला सांगा. नसेल आलं तर नक्की या मंदिराला भेट द्या. आणि मग पाया वगैरे पडून दर्शन घेऊन आम्ही निघालो खाली. आणि खाली जाताना अशा काहीतरी गर्दी होती, आणि देवीवरती आणतात भेटवण्यासाठी. हा तो त्यातला प्रकार होता. आणि मग घरी जायला निघालो तर हा एक सुंदर व्ह्यू होता. इतके व्ह्यू होते की तुम्हाला काय दाखवू हा मला प्रश्न पडलाय. आला तर तुम्ही नक्की इकडे या. आणि मग एका ठिकाणी थांबलो आम्ही वडापाव खाण्यासाठी, आणि तिकडे छोटासा हा व्ह्यू बघितला. रान वगैरे होतं, त्या साईडलाच दुकान होतं. गरम गरम वडापाव खाल्ले, आणि एक गरम गरम चहासुद्धा पिला, तो पण व्ह्यू बघत. आणि तिकडून डायरेक्ट गेलो आम्ही सुरूच्या मंदिरामध्ये, म्हणजेच दावजी पाटीलच्या मंदिरामध्ये. जे वाई सातारा साईडला आहेत त्यांना माहीत आहे हे मंदिर. तिकडे दर्शन वगैरे केलो, पाया पडलं, आणि मग निघालो परत घरी जाण्यासाठी. आणि वडापावसुद्धा घेतले, कारण गावाला आलं वडापाव खाणं इज मॅन्डेटरी. ही सिरीज कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा, आणि भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्तासाठी बाय बाय, आणि सबस्क्राईबसुद्धा करा.